गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशपेठ पोलिसांचे पथक व एनडीपीएस पथकाने संयुक्त कारवाई केली, ज्यात गणेशपेठ बस स्टँड परिसरातील राहुल कॉम्प्लेक्स परिसर विंग क्रमांक 1 समोरील परिसरात छापा टाकला असता 104 ग्रॅम एमडी मेफेड्रोन पावडर, 3 मोबाईल असा एकूण 1,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी कुशल सिंग सरदार सिंग सोदिया, हर्षल विलासराव बांते यांना ताब्यात घेण्यात आले असून संजय बगदीराम विश्वकर्मा व समीर बशीर खान यांचा शोध सुरू आहे. नागपूर शहराच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेतील पोलीस निरीक्षक गुलाने आणि त्यांच्या स्टाफला काही गुप्त बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याकडे मदत मागितली आणि आम्ही आमचा स्टाफ त्यांच्याबरोबर दिला, डीबीचा स्टाफ आमचा त्यांच्याबरोबर दिला आणि संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. राहुल कॉम्प्लेक्सच्या समोरील गल्लीमध्ये 3 संशयित इसमांना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून 104 ग्रॅम एमडी पावडर जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. हे 3 इसमांपैकी 2 जे इसम आहेत ते मध्य प्रदेश मंदसौर या ठिकाणचे आहेत. त्यापैकी एकाचं नाव कुशाल सिंग सरदार सिंग सोंदिया, दुसऱ्याचं नाव संजय बगदीराम विश्वकर्मा आणि ते महल या ठिकाणी राहणारा जो हर्षल विलासराव बांते याला ते डिलिव्हरी देण्यासाठी आलेले होते. तर या रेडमध्ये 104 ग्रॅम एमडी सापडले असून त्यानुसार गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये 103/2025 एनडीपीएस ॲक्टचं कलम 8(क)22(क) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या तिघांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि आम्ही यांना आज माननीय न्यायालयामध्ये हजर करून त्यांची पुढील पोलीस कस्टडी वाढवून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये तपासामध्ये हे जे ड्रग्ज आहेत हे नेमके त्यांना कुठून आणले होते आणि या एकाच व्यक्तीला ते देणार होते का याच्याबरोबर आणखी कोणी साथीदार आहेत, याबाबत सुद्धा आम्ही चौकशी तपास करत आहोत. हा जो 104 ग्रॅम एमडी आहे याची किंमत जी आहे ती 10,40,000 रुपये किंमत आहे आणि 3 मोबाईल आहे त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले आहेत. असं एकूण 10,70,000 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. या आरोपींचं प्रिव्हियस रेकॉर्ड आम्ही मध्य प्रदेश या ठिकाणावर पडताळत आहोत. अद्यापपर्यंत ती माहिती आम्हाला मिळालेली नाही, परंतु त्यांचं रेकॉर्डही आम्ही माहिती घेत आहोत. या ठिकाणचा जो आरोपी आहे त्याचं हर्षल विलास बांते याचंही प्रिव्हियस रेकॉर्ड आम्ही तपासून पाहत आहोत. आणखी काही यांच्याबरोबर आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आम्ही तपासामध्ये पुढे याबाबत तपास करून त्या आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहोत. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचे सगळे आम्ही त्यावर तपास करणार आहोत.